अकोल्याच्या जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालय परिसरात स्त्री जातीचं मृत अर्भक आढळून आल्यानं एकच खळबळ निर्माण झाली आहे। कुत्रे मृत अर्भकाचे लचके तोडताना रुग्णालयातील नागरिकांना दिसून आल्याने हा प्रकार उघडकीस आला। नागरिकांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसात याची तक्रार देऊन या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे। रुग्णालय प्रशासनाने या मृत अवस्थेतील अर्भकास उचलून शवविच्छेदन कक्षात सुरक्षित ठेवले आहे। या स्त्री जातीच्या शिशूचे मुंडके आणि एक हात गायब असून अतिशय छिन्न विषण्ण परिस्थितीत हे मृत अर्भक रहदारीच्या ठिकाणी सोडून आल्याने मोठी खळबळ उडाली। वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्त्री भ्रूण हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। सध्या रुग्णालय परिसरात या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा आरोपींनी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता धनंजय सपकाळ, अकोला। न्यूबॉर्न बेबी मिळालं आणि म्हणजे कॅज्युअल्टीच्या समोर ते पडलेलं होतं आणि त्या बेबीची अवस्था अगदी म्हणजे बघण्यासारखी नव्हती। तिला हेड नव्हतं आणि हात पण नव्हते तिचे आणि ते बॉडी तिथे पडली होती एवढ्या रहदारीच्या प्लेसमध्ये कॅज्युअल्टीच्या समोर टाकलेली होती आणि कुत्रे सुद्धा तिथे जमलेले होते, कुत्रे पण लागलेले होते, मागे लागले होते बॉडीच्या। तर अशा दयनीय परिस्थितीमध्ये आम्ही पटकन ते बॉडी उचलली आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही FIR केला। पोलिसांना FIR केल्यानंतर ती बॉडी आम्ही घेतली आणि व्यवस्थित मॉर्चरीमध्ये ठेवलेली आहे। आता जी काही प्रक्रिया होईल, ती बॉडी कुठून आली, कशी आली, काय आली, तर ते सगळं आता पोलीस तपासणीमध्ये निदर्शनास येईल। CCTV आहेत आमचे तिथे, पण तिथे काय CT स्कॅन आणि बाकी कॅज्युअल्टीचं रिनोव्हेशन सुरू आहे आणि त्या एरियातले आम्ही ते वायरिंग वगैरे सुरू असल्यामुळे सध्या तरी बंद आहेत ते CCTV, त्याच्यामुळे आम्हाला ते बघता नाही आलं, परंतु अजून काही दुसऱ्या CCTV मध्ये दिसते का ते आम्ही बघणार। संशय म्हणजे काय, ते स्त्री भ्रूण हत्या आहे आणि ते कोणी म्हणजे कुठले बाहेरच्या लोकांनी केल्याचा संशय आहे, कारण ती जी बॉडी आहे अर्भकाची, ती बॉडी आपल्या हॉस्पिटलची नाही। ते कळता बरोबर आम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्शन केलं, प्रत्येक बाईकडे जाऊन आम्ही विचारली, तर मागच्या 3 दिवसातल्या सगळ्या आईंजवळ त्यांचे बाळ आहेत, कोणचं मिसिंग नाही आहे बाळ, आणि सगळ्या बाळ असल्याची आम्ही आधी खात्री करून घेतली, तर ते आपल्याकडचं नाहीये, ते होम डिलिव्हरी वगैरे झालेलं बाळ आहे। कारण याचं कारण असं आहे की जे बाळ आपल्याकडे डिलिव्हरी होते त्या बाळाच्या पायाला शाई असते आणि हाताला टॅग असतो, तर तसं त्या बाळाला काही म्हणजे हाताला टॅग पण नाही आणि पायाला शाई पण नाही। तर याच्यावरून असा अंदाज येतो की ती होम डिलिव्हरी असावी आणि कोणीतरी दुष्कर्म करण्याच्या उद्देशानं, स्त्री भ्रूण हत्या करण्याच्या उद्देशाने ते इथे आणून टाकलंय आणि स्वतःचं पाप लपवण्यासाठी त्यांनी इथे आमच्या कॅज्युअल्टीच्या समोर आणून टाकलेलं आहे।